हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? सगळ्यांनी मजेतच असायला हवं. मी शुभांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळचे वाजलेत आता 8. सगळे जी कामं आहेत ना ती पटकन आवरून घेतली आणि कारण की ना आज जायचे हॉस्पिटलला, जे की चेकअपसाठी. बघूयात आता डॉक्टर काय म्हणतात, कारण की थोडंसं माझं ना 2 दिवसापासून दुखतंय. तर बघूयात काय म्हणतात काय नाही, हे मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे. सोबतच आज ना मी केस धुतले, सो तुमच्यासोबत मला एक म्हणजे गोष्ट पण शेअर करायची आहे. म्हटलं चला केस धुतलेचे आणि आता सध्या घाई पण आहे, कारण की बाकीची तर कामं आवरलीत, पण आता उन्हाळा एवढं ऊन झालंय ना, म्हणजे 8च्या नंतरच एवढं ऊन जाणवायला लागतं ना, की मग म्हटलं पटकन हॉस्पिटलमध्ये गेलेलं बरं, कारण की यायला किती उशीर होतो आणि हे काय सांगू शकत नाही. त्यामुळे ना मग पटकन जायचंय आणि सध्या सकाळी एकदम घाईमध्ये, सकाळचा टायमिंग एकदम फास्ट जातो. सो त्यासाठी ना मला केस पण सुकवायचे, जे की मला एक प्रमोशनसाठी आलेलं प्रोडक्ट होतं. सो त्या बाबतीत पण तुमच्या कमेंट होत्या की ते प्रोडक्ट कसं आहे, म्हणजे खरंच चांगलं आहे का घेण्यासाठी. तर मी त्याचंच तुम्हाला आता म्हणजे दाखवणार आहे. मी स्वतः पण आता माझं पण काम होऊन जाईल, कारण की मला लवकर जायचं म्हटलं, लवकर केस वगैरे सुकून होतील, केस पण सुकून होतील आणि तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर पण होईल, म्हणजे तुम्हाला पण कळेल की ते चांगलं आहे की नाही. सो चला आता पटकन वेळ न घालवता, परत मग इथंच उशीर होईल, कारण की मला ब्लॉगचं स्टार्ट ना डायरेक्टली निघतानी करायचं होतं. पण आता चला म्हटलं तुमच्यासोबत ही पण गोष्ट शेअर करणं होईल. खूप जणांच्या कमेंट येतात, मग असं वाटतं की रिप्लाय वगैरे करत नाही कमेंटला, असं काही नसतं, पण थोडीशी बिझी असते आणि कधी काय होतं की हे दुखणं ते दुखणं आता सध्या चालूच आहे. त्यामुळे मग तेवढं ब्लॉगचं म्हणजे सगळ्यात काही तुम्ही जे विचारताना त्या गोष्टींचा रिप्लाय करणं शक्य होत नाही. तर असं चला मी पटकन आता तुम्हाला दाखवते केस वगैरे सुकून त्याने. जे की हे प्रोडक्ट हॉट एअर ब्रश आहे. तर याच्याबद्दल ना मी आधी सांगितलं होतं, बट असं दाखवलं वगैरे नव्हतं. आणि आपलं इन्स्टाला तर त्याचा मी रील वगैरे बनवलं होते, तेव्हा पण खूप साऱ्या कमेंट होत्या. पण पर्सनली सांगायचं झालं ना तर खूप छान प्रोडक्ट आहे. मला पण खूप जास्त आवडलं, कारण की मी 2-3 वेळेस यूज केलं आहे आणि मग मी तुम्हाला सांगते की कसं आहे. कारण की कधी काय होतं, आपण एकदम घाई गडबडीमध्ये आपल्याला कुठंतरी जायचं असतं आणि केस आपले ओले असतात, मग ते सुकवायला जास्त वेळ लागतो. तर याने एकदम केस पटकन सुकतात आणि स्ट्रेट पण होतात. मेन म्हणजे ते पण मला खूप जास्त आवडलं. आणि केस अजिबात असे याने गळत वगैरे नाहीत, मस्त आहे. इथं ना त्याचं बटन आहे, म्हणजे इकडे एक असं फिरवलं ना कमी जास्त करू शकतो आपण त्याचं, आणि मग ते मस्त होतात. एकदम असं छान आहे, एकदम सॉफ्ट आहे. पटकन म्हटलं केस पण सुकून होतील आणि तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर पण करणं होईल, त्यासाठी ना मी ते तुम्हाला आता दाखवते. आणि म्हटलं पटकन केस कोरडे करावे, कारण की मग नंबर वगैरे लावता येईल. आता काय होतं की उन्हाळ्यामुळे ना जे पेशंट असतात ना ते लवकर येतात, म्हणजे कसं ज्याला त्याला घरी जाण्यासाठी पण लवकरच बरं, कारण की एवढं उन्हाळा जाणवतो ना दुपारी. तर म्हणजे सकाळीच अगदी एवढं ऊन लागतं, तर दुपारचं तर काही विषयच नाही. आता यायला पण किती वेळ होतोय काही सांगता येत नाही, कारण की कितीही नाही म्हटलं ना बाहेर गेलं ना की मग उशीरच होतो घरी यायला. त्यामुळे म्हटलं जरा सकाळी लवकरच निघावं. मग तसं ना आता समजा 8-8:15 झाले होते, मग म्हटलं 9-9:15ला तरी आपण नंबर लावावं, कारण तसं पण OPD जी आहे ना ती 10 वाजता ओपन होते. मग म्हटलं चला थोड्या वेळाने नंबर लावता येईल. नंबर तसं ते उशिराच लावतात, आपण जरी घरून लावला तरी पण, कारण की काय होतं काही पेशंट काय करतात की नंबर लावतात आणि मग त्या टायमिंगमध्ये येत नाही, म्हणजे ते जेव्हा टायमिंग देतात ना त्या टायमिंगमध्ये येत नाहीत. त्यामुळे म्हटलं मग थोड्या वेळेस नंबर लावावा. तर हे पाहू शकता तुम्ही डिफरन्स, म्हणजे एकदम असे सुकलेत केस सगळे आणि एकदम असे सिल्की मस्त झालेत. हे जे आहेत ना तर ते मी ते लेअर कट केलेले आहेत, त्यामुळे ते अशा पुढे येतात. पण इकडचे केस तुम्ही पहा,
कारण की मी आत्ताच आंघोळ केली, आत्ताच केस धुतले होते, पूर्ण ओले होते, जे की मी टॉवेलने आता तुमच्या समोरच सोडले होते ते पूर्ण असे होते आणि ते इतके असे म्हणजे 2 मिनिटामध्ये असे स्ट्रेट पण झाले आणि एकदम असे सॉफ्ट पण होतात आणि एकदम सुकतात व्यवस्थित. तर खूप छान असं प्रोडक्ट आहे. मला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता तुम्ही. एकदम असे केस माझे 2 मिनिटामध्ये व्यवस्थित सुकलेत. आता फास्टमध्ये आवरते. तर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता. मेक मी बोल्डचं आहे आणि तुम्हाला ॲमेझॉनवरती पण कमी प्राईसमध्ये भेटून जाईल. सो घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घ्या. मला तर खूप जास्त आवडले. म्हणजे मी कधी कधी असे जेव्हा कुठेतरी फास्टमध्ये आपल्याला आवरून जायचं असेल तेव्हा खूप गरजेचं आहे. इतर वेळेस तर असे केस आपले बांधूनच असतात, जेव्हा सुकतील तेव्हा सुकतील. कारण की आता तसं पण उन्हाळ्यामध्ये काय होतं, केस जास्त वेळ जर ओले असेल ना तर छान वाटतं, फ्रेश वातावरण वाटतं आपल्याला, कारण की ते थंड डोकं जरा भारी वाटतं. पण तसं हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये खूप जास्त गरजेचं आहे. किंवा मग आपल्याला कुठं तरी जायचं आहे, केस धुतलेत, कारण की काय होतं लेडीजचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, केस तेलकट असतील किंवा केस धुतलेले नसतील तर बाहेर कुठंतरी जाणं आणि किंवा मग तुम्ही रील वगैरे शूट करत असाल तर त्यामध्ये व्हिडिओ फोटोज काढणं आपल्याला तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही. केस असे सिल्की असेल ना की एकदम मस्त वाटतं. तर त्यासाठी खूप छान प्रोडक्ट आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की. सो चला आता आवरलंय पटकन आणि आता निघालो हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी. ऊन पण झालंय, नाही म्हणता खूप उशीर होतो, 9:45 वाजले. नंबर वगैरे तर लावलाय, बट तरी नंबर लावलं ना तरी पण ते थोडंसं लेट नंबर लावतात. कारण की जर आपण कधी कधी काय करतात, काही जण नंबर लावतात आणि मग लेट येतात, त्यामुळे ते 2-4 नंबर सोडून आपला नंबर लावतात. सो चला आता जाऊया, ब्लॉग असाच पहा पूर्ण. तर फायनली हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू केला. माझा जो नंबर होता तो 6वा होता. लवकर लागला नंबर. असं वाटलं होतं की सोनोग्राफी करतील, बट मागच्या वेळी सोनोग्राफी केली होती त्यामुळे ह्यावेळी काही सोनोग्राफी केली नाही. पण शौर्य ना दरवेळी म्हणायचा की बाळा आम्हाला दाखवत नाहीत, फक्त तुलाच दाखवतात. कारण की सोनोग्राफीच्या वेळी ना डॉक्टर फक्त म्हणजे मलाच घ्यायचे कॅबिनमध्ये, यांना बाहेर ठेवायचे. मग त्याचं असं म्हणणं होतं की बाळाला मला पण बघायचं. मग त्याला ह्यावेळी काय केलं, आतमध्ये घेऊन गेले, पण ह्यावेळी काही सोनोग्राफी केली नाही. आणि त्याला असं झालंय ना, म्हणजे तो सारखाच म्हणतो की आपल्या बाळाला कधी घरी घेऊन जायचं. आपलं आता हॉस्पिटल राहिलं बाजूला, आपली चालली शॉपिंग. त्याला शौर्यला गाडी घ्यायची होती, त्याच्यासाठी मग आम्ही आता आलो. 2 दुकानं फिरलो, गाडीच काय आवडना, म्हणजे यातून अशी आवडली ती, तिथं तुटलेली होती त्या दुसऱ्या दुकानात. मग आता इकडं आहे चांगली, 180. ओले गाड्या प्रकारचे आले, एवढा दम लागलाय हॉस्पिटलमध्ये. काय मला एवढं काय ब्लॉग शूट नाही करता आला, कारण गर्दी वगैरे पण होती. आणि नहीं वो बात नहीं, वो मालूम हो जाएगा वो आदमी. देखो ना ये पट्टा भी दे तो फूटेगा ऐसा है ना, पता है. हाँ तर शौर्यसाठी गाडी घ्यायला आलो आणि हे मला म्हणायचे की तुला काही घ्यायचं की नाही, नुसतंच फिरतीये. पण असं आहे की माझ्याकडे एवढे सारे म्हणजे मेकअपचे किंवा असे भरपूर सारे प्रोडक्ट आहेत ना, जे की त्याचा यूज पण होत नाही, अगदी डेट संपून जाते आणि ते तसेच फेकून द्यावे लागतात. मग असे 2-3 क्लचर वगैरे घेतले, बाकी काही घेतलं नाही. आणि शौर्यसाठी मग गाडी वगैरे घेतली, म्हणजे ते 6 गाड्या होत्या त्यामध्ये, त्याच्याजवळच तो जाऊन उभा राहिला. मग ते घेतलं त्याला आणि तो पण मस्त खुश झाला. त्यानंतर ना फक्त सगळ्या काही गोष्टी पाहून घेतल्या, कारण की आपल्या लेडीजचं एक आहे, म्हणजे काही गोष्टी नाही घेतल्या तरी सुद्धा पाहण्यात पण खूप जास्त समाधान असतं. सगळीकडे फिरलं ना की मग पण जरा बरं वाटतं. सो सगळीकडे असतं मस्त फिरले, घेण्यासारखं तर काही घेतलं नाही, पण तरी सुद्धा चला तर ठीक आहे. आता डायरेक्टली घरी जाऊया आणि त्यानंतरच मग ब्लॉग कंटिन्यू करूयात. तर घरी आलो. घरी यायला तसे 2-2:30 वाजले, कारण की किती नाही म्हटलं ना तरी उशीर होतोच. थोडासा नाश्ता वगैरे केला बाहेर आणि मग आता 2:30 वाजले होते घरी यायला. तर चला ब्लॉगचं पण एंड करायचं राहिलं होतं, एवढं काही मी शूट नाही केलं, थोडासा आराम करते. आणि याचंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या.